सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण पडले, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सातारचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अर्थात ओबीसी महिलेसाठी आरक्षित असणार आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण प्रारूप रचनेबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता जाहीर करण्यात आले आहे. त्यात सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी खुले झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपदाचा शब्द मिळवण्यासाठी आतापासूनच इच्छुकांकडून प्रयत्न सुरू होणार आहेत. प्रशासकीय राजवट सुरू होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. आता जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याबरोबरच झेंडा फडकवण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहेत. भाजपचे 2 मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे, त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील हे देखील प्रयत्नशील आहेत. विरोधी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे पक्ष देखील जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लासुर्णे येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची निष्पक्षपणे तपासणी करणार, कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांची ग्वाही. ग्रामस्थांशी साधला संवाद. लासुर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तक्रारदार, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली आहेत. योजनेच्या कामाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल, पूर्णपणे तपासणी केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. स्थानिक ग्रामस्थ संपत सावंत, मोहन सावंत, संजय जाधव, सुनील सावंत, राजेंद्र सावंत, सुरेश घाडगे, सुनील उबाळे, अक्षय जाधव, शिवाजी गुरव आणि सागर मच्छिंदर यांनी जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप करून या संदर्भात कारवाईची मागणी केली होती. त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन सादर केले होते. ग्रामसभेत याविषयी चौकशी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला होता. तसेच जिल्हा प्रशासनाकडे देखील सातत्याने तक्रारी अर्ज करून चौकशीची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांना पत्र लिहून या योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर गौरव चक्के यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता लासुर्णे गावास भेट दिली. त्यांनी सर्वात प्रथम योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारदार, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आरोग्य विभागाकडून त्यांनी पाणी तपासणीचे अहवाल मागून घेत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता आर बर्गे, ग्रामपंचायत अधिकारी सतीश खंडाईत यांच्याकडून योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली. सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच संपत रामचंद्र सावंत व ग्रामपंचायत सदस्यांनी सविस्तर माहिती दिली. आहे तुमची आता जी टाकलेली योजना आहे त्याची स्वतंत्र पाईपलाईन पाहिजे होती. अशी आता 8 किलोमीटरमध्ये मी त्याचा नकाशाप्रमाणे ती झाली पाहिजे होती. ही जी पहिलं जे केलेलं आहे ते लगेच त्याला त्या जुन्या योजनेला जोडायची गरज नव्हती. आज जुन्या योजनेचं स्वतंत्र जर असतं तर त्या योजनेचं पाणी पण स्वतंत्र गेलं असतं ना आणि ह्या योजनेचं स्वतंत्र झालं असतं. नाही, कसं पाणी असतं ना शुद्ध जे देतो आपण कंबाईन करून देत असतो. आता इव्हन सातारला सुद्धा मला सांगा ना 2-4 ठिकाणाहून पाणी एकत्र करूनच नगरपालिका पण देत असते. वेगवेगळे आपण बघूयात की कशा पद्धतीने केलं. शेवटी मॅनेजमेंट करून प्रत्येक घराला पाणी मिळालं पाहिजे शुद्ध. आता सातारला कासचं पण पाणी आहे. पाठीमागच्या तिथं बंधारा आहे उरमोडीचा, तो इकडच्या साईडचा काय मला नाव माहित नाही, तिथून पण पाणी आहे. कनेरवरून पण पाणी येतं आणि कृष्णा नदीचं पण पाणी येतं. मग त्या स्कीमच्या 4 पाईपलाईन वेगवेगळ्या आहेत का सर? प्रत्येक फक्त पाणी स्वच्छ स्वच्छ झाल्यानंतर मग जोडायला पाहिजे. 5 किलोमीटर 8 किलोमीटरचं जवळ अंतर आहे. विषय कसा आहे, जर 5-200 ह्यात काही नाही. ही जी एस्टिमेटची किंमत आहे ही वाढीव एस्टिमेट मधलं आहे ना, ही कुठलाही शासकीयच आहे का? शासकीयच आहे ना ती. हे कुठले होते? तुम्हीच दिलेलं आहे ना? तुम्हीच दिलेलं आहे माहिती. ठीक आहे, आपण बघूयात ते.
हे बघा आपल्याला वाद घालायचा नाही, सगळ्यांना पाणी द्यायचं हे आपल्याला करायचं आहे, बरोबर. पाणी कमी पडतं त्या वेळेला. त्यासाठी झालंय ना आपण. फक्त कसं आहे, म्हणजे जर पण एक पाणी शुद्ध कमी, आहे तिकडे दुसरं पण अशुद्ध कमी. असेल तर मग सगळंच अशुद्ध होतं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यासाठी शुद्ध मिळतंय का नाही हे आधी आपण चेक करू या सगळ्या गोष्टी. कारण असं नाही तुम्ही जे म्हणताय का नाही की आता तिकडून पाणी होतं मग इकडून आहे, तर सगळं मिळून आपल्याला पाणी गावामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पांच्या प्रलंबित विषय तातडीने सोडवणार मंत्री मकरंद पाटील. पुणे येथे महत्वपूर्ण बैठक. सातारा जिल्ह्यातील उरमोडी, धोम, कन्हेर आणि महू हादगेघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून प्रशासनाने तातडीने याबाबत कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत व पुनर्वसन विभागातर्फे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी दुपारी 1 वाजता बैठक झाली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. सातारा जिल्ह्यातील उरमोडी, धोम, कन्हेर, महू हादगेकर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महू हादगेकर प्रकल्पाबाबत मंत्री भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा सादर केला. प्रकल्पग्रस्तांचे दीर्घकाळापासून प्रलंबित विषय समय मर्यादेत सोडवण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. महाबळेश्वर तापुळा रस्त्यावरील दुचाकीवर माकडाची झडप, पती ठार तर पत्नी गंभीर जखमी. तापुळा खोऱ्यात शोककळा. महाबळेश्वर तालुक्यातील तापुळा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीवर माकड झडप घालून बसल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तापुळा खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून गुरुवारी दुपारी 1:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आनंद सखाराम जाधव वय 50 राहणार देवळी, तालुका महाबळेश्वर हे पत्नी समवेत महाबळेश्वरहून देवळीकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान चिखली परिसरातील तापुळा रस्त्यावर अचानक रस्त्याच्या कडेला बसलेल्या माकडाने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. ही घटना इतकी अचानक घडली की आनंद जाधव यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात पती पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आनंद जाधव यांना तात्काळ महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे देवळी गावात शोककळा पसरली आहे. आनंद जाधव हे कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबाची मोठी हानी झाली असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या काही वर्षात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर झडप घालणे, अन्न हिसकावून नेणे अशा घटना वारंवार घडत असून नागरिक पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या या समस्येकडे प्रशासनाने विशेष करून वन विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दहिवडी पोलिसांची मोठी कामगिरी. वृद्धेच्या खुनाचा उलगडा, नातवासह साथीदाराला अटक. मान तालुक्यातील मारडी रानंद हद्दीतील हेळकर पठारावर झालेल्या वृद्धेच्या खुनाच्या प्रकरणाचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा केला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या नातवासह एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार मृत हिराबाई दाजीराम मोठे वय 75 राहणार मारडी या 10 सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह रानंद हद्दीतील हेळकर पठारावर आढळला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या. यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याने खुनाचा संशय बळावला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि वडूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना या गुन्ह्यात नातू हा संशयित असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच आपल्या साथीदार आनंदा दत्तात्रय तांदळे राहणार येडे निपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्या मदतीने आजीचा खून केला असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार मृत आजीने सतत मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे रागाच्या भरात नातवाने कट रचून हा खून केला आहे. त्यांना रीतसर अटक करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.